हाय हॅलो नमस्कार, मी प्रिया. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका व्लॉगमध्ये. तर आज खूपच एक महत्त्वाच्या ठिकाणी जायचं होतं. तर त्याच्या अगोदर ना तर म्हटलं थोडंसं काम होतं जे की मला प्लांट्स वगैरे आणायचे होते. तर आम्ही नर्सरीमध्ये गेलो आणि छान असे फुलाचे जे काही प्लांट्स आहेत ना ते खरेदी केले. त्यानंतर तिथेच एक गुळाचा चहा मिळतो तो सुद्धा घेतलेला. आणि ह्याला बघा एक बिस्किट दिलं ना त्याला ते खूपच आवडलं. तर तो बिस्किट खाण्यात बिझी आहे तोपर्यंत आम्ही चहा पिऊन घेतो आणि मग लगेचच घरी येतो. झाडं वगैरे सगळे घरी ठेवले. घरी आल्याच्या नंतर जे काही सकाळी जेवण बनवून ठेवलं होतं ना ते जेवण पहिलं पॅक केलं. आणि बघू शकता दोघा बापलेकांनी मिळून हे सगळं जेवण पॅक केलेलं आहे. मी तर फक्त बनवलं, पण ह्या दोघांनी छान असं पॅकिंग करून घेतली व्यवस्थित. आणि ह्याला बघा किती आनंद होतो. तर हे जेवण आम्ही घाटावरती नेऊन वाटणार आहोत. तर बघू शकता आपल्या लेकरांना आपण ह्या अशा गोष्टी शिकवल्या ना लहानपणापासूनच, त्यांना पण नंतर पुढे जाऊन त्या गोष्टीची आवड होते. तर माझ्या आईवडिलांनी मला लहानपणी हे शिकवलं होतं, तर मला आत्ता ते करण्यात आवड आणि आनंद दोन्हीसुद्धा मिळतो. तसंच मी माझ्या लेकराला शिकवते. तर घाटावरती जेवण वाटलं आणि त्यानंतर आमचा प्लॅन बनला एका ठिकाणी जायचं, आणि ते म्हणजे श्री छत्रपती संभाजी महाराजांचं तुळापूर. तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर बघू शकता किती हे प्रसन्न वाटतंय. म्हणजे आमच्या गावातच आहे, शेजारच्या गावामध्ये, पण गेल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस गेलं ना तर मन असं एकदम प्रसन्न होऊन जातं. त्या ठिकाणचं वातावरण, प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणची तुम्ही बघू शकता. जर तुमच्यातून कोणी तुळापूरला गेलं असेल तर मला त्यांनी कमेंट करून नक्कीच कळवा की कोण कोण इथून आहे किंवा कोण कोण इथं जाऊन आलेलं आहे. आता इथला संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण डिटेल माहितीसोबत मी नंतर पोस्ट करेलच, पण अगोदर काही थोडेसे तुमच्यासोबत शेअर करते. गेल्याच्या नंतर आम्ही नंतर मंदिरात गेलो आणि खाली बोटिंग आहे ना तिथं सुद्धा गेलो. तर इथं इंद्रायणी, भीमा आणि भामा ह्या 3 नद्यांचा संगम आहे. छान असं फिरून झाल्याच्या नंतर संध्याकाळी घरी आलेलो आहोत. तर बघू शकता आता तुमच्यासोबत एक साधी सोपी मी रेसिपी शेअर करते. आता गडबडीच्या वेळेस ना झटपट होणारी मटकीची भाजी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. घरामध्ये मटकीला मोड आणून ठेवलेलेच होते. तर मग आता जास्त काही दमल्यामुळे जास्त काही करण्याची इच्छा नव्हती. म्हणलं झटकी पटकन स्वयंपाक करून घेते. तर एका साईडला ना थोडंसं पाणी आणि मीठ घालून मी मटकी उकडायला लावली. तुम्हाला पाहिजे तर टोमॅटो पण याच्यात घाला. कढईत जिरे, मोहरी, त्याच्यानंतर कढीपत्ता, कापलेला लसूण घालायचा, कांदा घालायचा. लसणाने खूपच छान चव येते. कांदा लाल झाला की मीठ आणि टोमॅटो घालायचं. ते सुद्धा आपल्याला छान असं परतवून घ्यायचंय. तुम्ही मटकी न उकडता सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. तर आता घरातले जे काही बेसिक मसाले आहेत ना ते सगळे टाकले. म्हणजे हळद, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, एखादा चिकन मसाला किंवा किचन किंग मसाला सुद्धा अर्धा चमचा घाला, त्याने चव खूप छान येते. कापलेली जी काही कोथिंबीर होती ती सुद्धा मी फोडणीतच घालत असते, ज्याने की चव खूप छान येते कोथिंबीरीची. आणि नंतर मी मटकी उकडून घेतली होती ती पण घातली. आता गडबड असल्यामुळे एका साईडला मटकी उकडायला लावली होती, जेणेकरून आपली भाजी ही पटकनच होऊन जाईल. तुम्ही डब्यासाठी सुद्धा ही मटकीची भाजी बनवू शकता. झटपट होते आणि चवदार पण लागते. आता झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत वाफ काढून घेतली. आपली मस्त चमचमीत अशी सुक्की मटकीची भाजी तयार झालेली आहे. सोबतच आता मी त्यासोबत खायला बाजरीची भाकर बनवतीये. मला तर दररोज संध्याकाळी ना रात्री बाजरीची भाकरच खायला आवडते. तुम्हाला कुठली भाकर किंवा चपाती खायला आवडते ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. आता तुळापूरचा मी संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, पण तो मी डिटेलमध्ये सगळा व्हिडिओ पोस्ट करेल. म्हणजे महाराजांच्या सगळ्या माहितीसह त्यांना काय झालं होतं, काय केलं होतं आणि कुठलं ते स्थळ आहे आणि कुठे आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देईल. तुम्ही जर तुळापूरला जाऊन आला असाल ना तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. किंवा तुळापूरमधून कोण कोण आपल्या चॅनलवरती आहे ना त्यांनी सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर मी डिटेल व्हिडिओ त्याचा लवकरच घेऊन येईन. बघू शकता आपल्या छान अशा टम्म फुगलेल्या भाकरीसुद्धा या ठिकाणी तयार झालेल्या आहे. आता आमचं जेवण तर तयार झालेलं आहे. मटकीची भाजी, बाजरीच्या भाकरी. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच कळवा.